तर मित्रांनो नमस्कार. कमळ या मालिकेच्या आजच्या म्हणजे 14 मेच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र निंगी आणि कमळी कॉलेजमध्येच असतात. दोघींचं कशाविषयी तरी बोलणं चालू असतं. निंगी कमळीला म्हणू लागते की मी किती वेळ झालाय त्यांना सांगितलंय आपण तिकडे जाऊया. कमळीला मात्र छोट्या गोष्टीहूनच निंगीचा राग येतो. निंगीचा राग आल्याच्या नंतर कमळी मात्र निंगीला समोर लोटण्याचा प्रयत्न करते. तर कमळीच्या हातामधले सगळे काही बुक वगैरे खाली पडतात. कमळी बुक घेण्यासाठी खाली बसते तर तितक्यात मात्र आता अन्नपूर्णा आजी तिकडनं येतात. अन्नपूर्णा आजी जेव्हा कमळीला बघतात तेव्हा मात्र कमळी अस्वस्थपणे मायेने त्यांच्याकडे बघत असते. निंगी तर एकदम शांत होऊन जाते, ती तर काहीच बोलत नसते. आता त्यानंतर अन्नपूर्णा आजी जेव्हा कमळीला बघतात ना तेव्हा मात्र कमळी त्यांच्यासोबत किती खोटं बोलली आणि कमळीला त्यांनी घराच्या बाहेर कसं काढून दिलं ते मात्र त्यांना आठवू लागतं. ते मात्र त्यावेळी आता काय झालं होतं ते आपण थोडक्यात बघूया. कमळी जेव्हा त्यांच्यासोबत खोटं बोलली की मी तुमची खरी नात आहे तेव्हा मात्र अन्नपूर्णा आजीचा खूप मोठा विश्वासघात केला असं त्यांना वाटत होतं. आता त्यानंतर कमळीला त्यांनी डायरेक्टली सांगितलं तू माझ्या घरात तर नाही, तू आता माझ्या मनात पण राहायचं नाही आहे. आता मला तुझा खूप राग आला आहे. आता त्यानंतर मात्र लगेचच अन्नपूर्णा आजीने स्वतःच्या हाताने कमळीला पकडलं आणि घराच्या बाहेर काढलं आणि रूमचा दरवाजा लावून घेतला. त्यावेळीचं मात्र अन्नपूर्णा आजीला आता कमळीला बघून आठवत असतं. तर अन्नपूर्णा आजी कमळीला यावेळी काही बोलत नसतात, फक्त कमळीकडे एकसारखं बघत असतात. तर कमळीला देखील भीती वाटत असते की अन्नपूर्णा आजीला काय झालंय तर माझ्याकडे असं का बघत आहे. तर मित्रांनो आता बघूया इकडे मात्र आता ऋषी आणि नयनतारा त्यांच्या रूममध्ये असतात. सायबा देखील तिथेच असतो. तर नयनताराचं म्हणणं असतं ती मुलगी ना एकदम खोटी आणि विश्वासघात करणारी मुलगी आहे. तिच्यावर तर माझा ना अगोदर तरी विश्वास होता पण आता अजिबातच विश्वास राहिलेला नाही. नयनतारा ऋषीला हे सगळं बोलत असते. तर त्यानंतर आता नयनतारा साहेबाला म्हणू लागते ती मुलगी ना अत्यंत वेगळी आहे. ती मुलगी ना चांगलं म्हणायच्या लायकीचीच नाही आहे आणि त्यामुळेच मी आता एक गोष्ट ऋषी तुला सांगते. आत्तापर्यंत आपण जे काही केलंय, जे काही संबंध मात्र त्या कमळीसोबत बनवले होते ना ते संबंध आपल्याला आता तोडायचे आहे आणि त्याचा विचार देखील तू करायचा नाही. आता ज्यावेळी नयनतारा ऋषी आणि साहेबाला हे सगळं बोलत असते ना त्यावेळी नयनताराचा ऋषीला मात्र खूप राग येतो. ऋषी म्हणू लागतो की आई उगाच मला अशा बंधनामध्ये अडकवू नको, कारण की मला हे ना सगळं अजिबात जमणार नाही. म्हणून तुला सांगतोय की उगीच मला अशी बंधनं घालू नकोस. मग त्यानंतर ऋषी स्पष्टपणे सायबा आणि नयनताराला सांगू लागतो तोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत मी कमळीसोबतची मैत्री तर काय माझी मी तोडणार नाही. ऋषीचं बोलणं ऐकून नयनताराला खूप राग येतो. पण आता साहेबाला मात्र छान वाटत असतं की ऋषी त्याच्या निर्णयावर ठाम आहे. त्याला कमळी अजूनही आवडती आणि तो कमळीवर अजूनही तितकंच प्रेम करतो. तर मित्रांनो आता बघूया उद्याच्या भागात काय होतं. आता अन्नपूर्णा, कमळी आणि निंगी समोरासमोर आलेले आहेत. तर उद्याच्या भागामध्ये अन्नपूर्णा कमळीला काय बोलते आणि ऋषी मात्र कमळीसोबतची मैत्री तोडतो की काय नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.